इथे आणि इथे पूर्ण अवयवदानवर ही पूर्ण थीम फोकस केलेली आहे। आणि आता आपण आलो ठाण्याचा राजाच्या इथे महाराष्ट्रातले 11 हनुमान त्यांचं पूर्ण दर्शन आपल्या ह्याच्याबरोबर घडून मिळतं। म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि 11 हनुमानचं पण दर्शन होतं। आणि ही गणपती बाप्पाची एकदम सुरेख सुंदर मूर्ती जो शंकराच्या डंबुरावर बसला आहे आणि मागे सिंहासन आहे त्रिशूळचं आणि गणपती बाप्पाच्या हातामध्ये तिथे घनश्याम नगरचा सुखकर्ता नाव लिहिलं। आपण आलोय मायानगरचा सुखकर्ताच्या इथे। या साईडला यांची थीम पूर्ण अशी शेषनागावर विराजमान विष्णू आहेत आणि विष्णूच्या बिंबीतून एक कमळ आलाय आणि कमळावर आपले गणेश डान्स करतात म्हणजे नाचतात नृत्य ह्याच्या करतात। मित्रांनो हे कोपरीचा महाराज आहे पूर्ण 22 फुटाची अवाढव्य मूर्ती आहे पूर्ण। यासमोर मी काहीच आहे मी छोटासा मी या डमरूच्या पेक्षा खाली हाईटला मी आहे एवढी मोठी मूर्ती आहे 22 फुटात। या मूर्तीचा एक रूप आपल्या कालभैरव जे आपले शंकराचा अवतार आहे त्याचा कालभैरवासारखी मूर्ती एकदम घडवली आहे आणि त्याचं डेकोरेशन प्रॉपर एकदम त्याला शोभून दिसेल असंच केलं आहे। नमस्कार मित्रांनो मी राहुल शिंदे आणि आज तुमचं स्वागत आहे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। ज्या उत्सवाची पूर्ण आपण आतुरतेने वाट बघत होतो तो उत्सव आलेला आहे तो म्हणजे गणेश उत्सव। आणि आज ही आपली गणपती दर्शनाची पहिली रात्र आहे पहिला दिवस आहे। आजच गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आज पहिल्या रात्री आपण 2:30 वाजलेत आणि मी आणि माझा भाऊ यतीन आपण चाललो ठाण्यातले गणपती उत्सव म्हणजे ठाण्यातले गणपती उत्सव अनुभवायला। ठाण्यातले वेगळे जे मोठे मोठे गणेश मूर्ती आहेत त्याचं दर्शन घ्यायला। तर आत्ता तर मी आहे माझ्या एरियामध्ये त्याचं विघ्नहर्ता मित्रमंडळचं हे गणपती मूर्ती आहे आणि आपण आपल्या एरियातून पहिली स्टार्टिंग करूया मग पुढे आता महानगरपालिका त्या साईडला फिरू परत ओपन साईडला फिरू लोकमान्य साईडला फिरू आणि वागळेमध्ये आपला असतो ठाण्याचा महाराजा। तर हे सगळे आपण दर्शन करू पूर्ण। आणि आजची आपलं पहिलं दर्शन हे माझ्या एरियातलं ही विघ्नहर्ता मित्रमंडळ खूप सुंदर आणि एकदम मस्त मूर्ती केली देखावा पण एकदम मस्त केला आहे पूर्ण लायटिंग वगैरे पूर्ण। 2:30 वाजलेत आणि बघा प्रॉपर 2:30 वाजलेत आणि ते आपण दर्शन करू इथून। आणि ही इथून आपली पहिली व्हिडिओ चालू होते आता 2:30 वाजलेत आणि शेवटपर्यंत 10 ते 15 तरी आपले मंडळ लिस्टमध्ये आहेत। तर 5, 5:30, 6 वाजतील प्रॉपर तसं तसं पुढे। आणि आज तरी आत्ता तरी पाऊस थांबला आहे म्हणजे वरून देवता अजून तरी आपल्यावर आशीर्वाद ठेवून आहे पण कधीपर्यंत होईल ते सांगू शकत नाही। ठीक आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो आता आपण आलोय कोलबाडचा राजा कोलबाडमध्ये असलेला गणेशाची मूर्ती इथे आणि इथे पूर्ण अवयवदानवर ही पूर्ण थीम फोकस केलेली आहे। आणि दरवर्षीप्रमाणे इथे सगळ्या त्यांच्या ट्रॉफ्या आहेत ज्या ते जिंकत आले दरवर्षीप्रमाणे 2025वर त्यांचा आता अवयवदानवर मेन फोकस केला आहे। ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपल्या अवयवाचा उपयोग करून अजून जीवन पुढे राहू शकतं त्याचं मस्तपैकी थीम इथे केलेली आहे। आणि इथे वरती लिहिलं आहे मरणात खरोखर जग जगते म्हणजे मेल्यानंतरसुद्धा दुसरं जग पुढे चालू असतात तो विषय। आणि पूर्ण इथे डॉक्टरची थीम वगैरे केलेली आहे। आपण कुठले कुठले अवयव दान करू शकतो मेल्यानंतर ते सगळे अवयवचं इथे लिहिलं आहे। आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण एकदम सुंदर आणि सुरेख आहे मस्त की ठीक आहे। तर मग जर तुम्हाला इकडे या मंडळाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला तर खोपडचा बस स्टॉप माहिती आहे ठीक आहे। तर खोपडहून डायरेक्ट तुम्ही कोणाला विचारात कोलबाड लगेच सांगेल आणि कोलबाडच्या एकदम सेंटरलाच मध्येच आपला हा मंडळ आहे। तर हे सगळे त्यांच्या दरवर्षीप्रमाणे जिंकलेल्या वेगवेगळ्या ट्रॉफ्या आहेत आणि हे सगळं खूप मस्त आहे खूप भारी आहे खरोखर नक्की भेट द्या तुम्ही या मंडळाला। आणि आज तरी माझा पहिली रात्र आहे सध्या तरी एवढी काही गर्दी नाही आहे पण हळूहळू जसे जसे दिवस वाढत जातील जशी गर्दी वाढत जाईल त्यामुळे फटाफट करा। आणि इथे पूर्ण एक मूवी टाईपचा पण आय थिंक होणार आहे असेल ना मूवी सारखा पूर्ण ॲनिमेशन मध्ये पूर्ण हां आणि हा पूर्ण इको फ्रेंडली असा देखावा आहे। ओके थर्माकोलचा बिलकुल वापर केलेला नाही। अरे वा। आणि आमच्या इथल्या स्थानिक मुलांनी महिलांनी दरवर्षीप्रमाणे आम्ही हातभार लावून आम्ही असा कमर्शियल असा आर्टिस्ट कोण नाही ओके आम्ही स्थानिकच आहे। अजय सत्रे म्हणून आमचे मंडळाचे खजिनदार आहे ओके त्यांच्या माध्यमातून दरवर्षी हा देखावा सादर करतो। नवनव विषय नाविन्यपूर्ण असा देखावा आम्ही दरवर्षी लोकांसाठी उपलब्ध करून देतो। अरे वा। तर मित्रांनो तुम्ही नक्की या मंडळाला भेट द्या। चला आता आपण इथून पुढे खोपडचा राजा तिकडे जाऊ चला मग। तर
मित्रांनो आता आपण आले हौसनगरमधील आशीर्वाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये. कसं वाटलं पहिलं दर्शन तेव्हाला? तो मला भारी वाटला. आणि आता सेकंड गणपती चालू आहे, पाऊस आहे मगापासून, जरा थांबत येतो, स्किप करू येतो आपण. इथं समोरच गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आपण आलो आशीर्वाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये. आणि इथे पूर्ण शंकराची थीम केली, पूर्ण जे गणपती बाप्पाचे वडील शंकर त्यांची पूर्ण थीम केली. आणि त्यांच्याच रूपात आहे गणपती बाप्पा इथे. आणि या साईडला पूर्ण जे सोमनाथ वगैरे ओमकार आहे, सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत सगळ्यांचे फोटो आहेत. आणि पूर्ण गुफेचं पूर्ण एरिया केला आहे पूर्ण त्यांनी मस्तपैकी. आणि इथे आपली गणपती बाप्पाची मूर्ती हे पण पिंडीसारखीच केलं आहे. मागे शंकराची पिंड आहे आणि पुढे पण ते शंकराच्या पिंडीवर तो गणपती बाप्पा बसलेत मस्त की विराजमान झालेत. हातामध्ये डमरू आणि त्रिशूल शंकराचं. खूप मस्त मूर्ती केली ही. आतापर्यंत 2-3 गणपती मूर्ती बघितली, पण ही वाली सगळ्यात भारी मस्त रूप केलं आहे गणपती बाप्पाचं आपल्या. आणि आता इथून आपण पुढे जाऊ. आणि आता इथून आपण पुढे जाऊ आपल्या महानगरपालिकेचा गणपती बघायला तिकडे. आणि मग आपल्या ठाण्याचा राजा. चला मग निघूया. मित्रांनो तुम्हाला जर या गणपती मंडळाला भेट द्यायची असेल तर काही नाही, हौसनगर एरिया तुम्हाला ठाण्यामधील माहिती असेल. जरी नाही माहिती नसेल, खोपट डेपोला तुम्ही उतरलात आणि तिथून तुम्ही कोणाला विचारा हौसनगर एरिया तर कोणी सांगेल. हौसनगर एरियामध्ये हा आशीर्वाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे प्रॉपर. तर तुम्ही इथे येऊ शकता काही. तर मित्रांनो आता आपण आलो ठाण्याच्या राजाच्या इथे जे पाचपगडीमध्ये. किंवा ठाण्यामधला 1 नंबरचा पूर्ण गणपती सगळ्यात मोठा आणि मस्त तिथे देखावा असतो तो आला. तर मागच्या वर्षी इथे विष्णूचे दशावतारावर थीम होती आणि ह्या वर्षी आता आपल्या इथे आहे संकटमोचक हनुमान मंदिर थीम. ठीक आहे. तर बाहेरून तर मस्त आहे की पूर्ण केलं आहे त्यांनी, मंदिर सगळं ओपन केलं. आणि आतमध्ये पण 11 मारुतीचं महाराष्ट्रामधल्या 11 मारुती याचं आपलं दर्शन घेऊन येणारे आतमध्ये. बघू आतमध्ये. तर मित्रांनो आता आपण आलोय ठाण्याच्या राजाच्या मंडपात पूर्ण. आणि पूर्ण तुम्ही बघू शकता हनुमान महाराष्ट्रातल्या 11 मारुती त्यांचे पूर्ण स्वरूप केलं आहे. पूर्ण एक नाव आणि मारुतीचा पूर्ण देखावा केला आहे. असं हा उंबरजाचा मारुती, माझगावचा मारुती, ते शिंगणावाडीचा मारुती, असे पूर्ण महाराष्ट्राचे जे 11 मारुती आहेत त्याचे पूर्ण थीम केले. आणि मारुती मंदिर बनवलं आहे पूर्ण. आणि इथे हा मूषकराज बसलेत पूर्ण. आणि इथे ठाण्याचा राजा एकदम मस्त जी थीम असते ठाण्याच्या राजाची पूर्ण की त्यांच्या 2 धर्मपत्नी बाजूला आणि मध्ये ठाण्याचा राजा. आणि प्रत्येक दरवर्षीप्रमाणे त्याच्या ठाण्याच्या राजाच्या हातामध्ये एक हे असतं ठाण्याचा राजा म्हणून दिलेला ते वाला. खूप भारी, खूप सुंदर ह्या वेळेससुद्धा डेकोरेशन केलं आहे. मागच्या टायमाला दशावतार यांचं विष्णूचं केलं आणि या टायमाला ठाण्याचा राजाचं मारुती मंदिर केलं आहे. त्यामुळे खूप भारी. आता हा स्पॉट झाला. आता इथून आपण प्लॅन आहे महानगरपालिकेचं करायचं होतं, पण महानगरपालिकेचं काय झालं आहे की 12च्या नंतर ते दर्शन बंद केलं आहे यावर्षी. त्यामुळे महानगरपालिकेचं आपण उद्या करू, प्लॅन करू. आणि या टायमाला ठाण्याचा राजा झाला. आता इथून पुढे कुठे येतो रोहित? तुमचा मित्रांनो जसं जसं होत जाईल तसं आपण बघूया. कारण की आता बरेच गणपती आपण लेट सुरू केले, त्यामुळे बाकी गणपतींचं जे दर्शन आहे ते बंद झालंय. तर जसे जसे आपल्याला गणपती भेटतील तसे आपण दर्शन करत आहोत. आता आपण काय करू, आता खाली टेकडीचा राजा तो करू. ठीक आहे. तो कोण डायरेक्ट आपण जाऊ सिडको साईड. सिडकोला कोपरीला असं ना, कोपरीचा असं. तर मित्रांनो आता आपलं ठाण्याच्या राजाचं पण दर्शन झालंय. आणि जर तुम्हाला ह्या मंडळाला भेट द्यायची असेल तर काही पाचपकडे एरियातला हे मंडळ आहे पूर्ण. तुम्हाला मेन कसाई तलाव माहिती असेल ठाण्यामधला, तर कसाई तलावाच्या फक्त 2 मिनटं वॉकिंगवरच लगेच हे मंडळ आहे. ठीक आहे. आणि खूप सुंदर अशी पूर्ण देखावा केला आहे. हनुमान मंदिरचा पूर्ण थीम आहे. महाराष्ट्रातले 11 हनुमान त्यांचं पूर्ण दर्शन आपल्या ह्याच्याबरोबर घडून मिळतं. म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि 11 हनुमानचं पण दर्शन होतं. ठीक आहे. तर आता इथून आपण सरळ जाऊ खाली टेकडीचा राजा बघायला. तिथून आपण पुढचं करू. मित्रांनो आता आपण आलो टेकडीचा राजाच्या इथे, जे पाचपळीच्या खालीच आहे. आणि इथे मस्त की गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर तुम्हाला इथं दर्शन दाखवतो. तर मित्रांनो आता आपण आलो टेकडीचा राजाच्या इथे आणि मस्त खूप मोठी मूर्ती आहे. मी याच्या आगमनाला सुद्धा आलो.
आणि आपल्या चॅनलवर याची आगमनाची पण व्हिडिओ आहे मस्त आहे की आपला गणपती बाप्पा सिंहासनावर बसला आहे, त्याच्या हातामध्ये त्रिशूल आहे आणि हे परशुरामाचं हत्यार पण आहे आणि ही छोटी मूर्ती पण एकदम मस्त फुल गुबगुबीत भारी आहे. आगमनाची व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे मित्रांनो, ती पण तुम्ही बघा. आणि आता इथून आपण कोपरीचा टेकडीचा राजात गेला. आता इथून महानगरपालिकेचं करायचं होतं पण ते जमलं नाही, कारण का इकडे बंद होतं, 12 नंतर बंद होऊन जातं. इथून परत आता आपण स्टेशनला जायचं ना. हां, स्टेशनला कोपरीतले काय काय गणपती आहेत 10 दिवसाचे ते पण बघूया आपण, जसे आपल्याला टाईम भेटेल. कारण की आता 12 नंतर ऑलमोस्ट गणपतीचं दर्शन बंद होतं आणि आता सकाळचे 4 पण वाजून गेलेत. तर आपल्याला जे जे गणपती करायला भेटेल ते आपण करूया. ठीक आहे. तर मित्रांनो मस्त आहे की टेकडीच्या राजाचं दर्शन झालं. जर तुम्हाला ह्या मंडळाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला ठाण्याचा राजा जर तुम्हाला माहिती असेल, नाहीतर कचाई तलाव, कचाईच्या इथं तुम्ही आलात तिथे कोणाला विचारला टेकडी बंगला एरिया कुठला, तर तुम्हाला इथे सोडतील. आणि इथेच आपला टेकडीचा राजा, जो ठाण्यातील सगळ्यात मोठी मूर्ती मानली जाते. मित्रांनो थोडी भूक लागली आणि मग स्टेशन साईडला आलो आणि स्टेशन साईडला मेन खायचं प्यायचं सगळं असतं आपलं. त्या साईडला पूर्ण तुम्ही बघू शकता फुल क्राऊड आहे पूर्ण. बाकी इडली, मेंदूवडा, डोसा वगैरे, उत्तप्पा सगळं भेटतं. त्यामुळे मस्त की 4-5 गणपती फिरलो पूर्ण आणि आता मागे आलोय. आता आपण 3 प्लेट मेंदूवडा घेतला, 1, 2, 3 रोहित भाऊ. आणि या साईडला तुम्ही गेलो, या साईडला चायनीजचा कॉर्नर आहे, त्या साईडला वडापाव, मेंदूवडा वगैरे. या साईडला माझी फेवरेट म्हणजे पुरी भाजी आणि छोले भटूरे आहे तिकडे चालू पुढे. फटाफट खाऊया आता आपण आणि इथून पुढे आपल्या कोपरी साईडचे काय कोपरीला बघूया आता गणपती. आपल्याला गेल्या वर्षीचे गणपती आहेत ते बघायला भेटतात, दर्शन करायला भेटते का बघूया. तर जे दर्शन करायला भेटेल ते आपण या व्हिडिओवर आपण दाखवूया. तुला आठवते का वाचलं आम्हाला त्या साईडला ब्रिजने आपण चढत गेलो माहिती आहे का, त्या साईडने फुल क्रॉस करून तिकडे गेलो. आणि आता आपल्याकडे गाडी आहे, गाडीने जाऊ मस्त आहे की. पण गाडी आता फिरून जायला लागेल सिडको साईड. आपण आता ब्रिज क्रॉस करूया. ठीक आहे, आता नाश्ता पाणी करू नंतर चहा पण पिऊ. काय बोलतो चला. तिकडे चहा पिणार आम्ही त्या साईडला मागे, रेग्युलर चहावाला आहे. तर मित्रांनो आता आपण आलोय घनश्याम नगरच्या सुखकर्ताच्या इथे. ठीक आहे, तर मग ही दरवर्षीप्रमाणे आपण इथे सुद्धा भेट दिली. कोपरीमध्ये आपण 2-3 ठिकाणी भेट देतो, त्यामुळे हे दरवर्षीप्रमाणे आपलं मंडळ आहे की आपण इथे येतो, कारण की इथे एकदम युनिक प्रकारे देखावा असतो पूर्ण. तर ह्या टायमाला आपला इथे पूर्ण मिशन सिंदूर त्याचा देखावा आहे. आपण पहिल्या दिवशी आलो आहे, म्हणजे पहिलीच रात्र आहे, त्यामुळे अजून काम चालू आहे. दादा पण तिथे पेंटिंग करते आणि इथे ऑपरेशन सिंदूर असं लिहिलेलं आहे. आणि वरती आता इथे एअरक्राफ्ट लावत आहेत दादा तिकडे, आणि इथे एक वरती गोल फिरणारे एअरक्राफ्ट आहे. त्यामुळे 2-3 दिवसानंतर परत आपण फेरी मारू पूर्ण देखावा झाल्यावर मस्त आहे की. आणि ही गणपती बाप्पाची एकदम सुरेख सुंदर मूर्ती, जो शंकराच्या डंबूरावर बसला आहे आणि मागे सिंहासन आहे त्रिशूळचा. आणि गणपती बाप्पाच्या हातामध्ये तिथे घनश्याम नगरचा सुखकर्ता नाव लिहिलं आणि आपले छोटे गणपती बाप्पा इथे. तर इथं तुम्ही पाया पडून घ्या, लहान मूर्ती आणि मोठी मूर्ती. आणि 2 जे ऑपरेशन सिंदूरमध्ये या दोघी ज्यांनी खूप मोठं काम केलं तर त्यांचे प्रतिमा लावलेत. आणि मागे देवीची सुद्धा प्रतिमा आहे आणि दोन्ही सिंह. आणि इथे जे मिशन सिंदूरमध्ये आपलं ॲक्शन झाली ते वायुसेना वगैरे ते पूर्ण अजून तरी तयारी चालू आहे. दादा पूर्ण करतात काम. एअरक्राफ्ट इथं वर जाणार आहे पूर्ण, आणि हा एक एअरक्राफ्ट आहे, हा पूर्ण गोल फिरणार आहे, चालू आहे. 2-3 दिवसांनी परत आपण भेट देऊ. पण खूप भारी सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्यांचं मुकुट पण एकदम डायमंड्सनी पूर्ण भरलेलं आहे, खूप भारी आहे. जर तुम्हाला पण इथे कोपरीमध्ये यायचं असेल तर घनश्याम नगर जर विचारलं तर प्रॉपर सगळ्यांना स्टेशनच्या इथून 5-10 मिनटं चालतच आहे वॉकेबल. म्हणजे तुम्हाला जर आवडेल तर कृपया करून भेट द्या तुम्ही या मंडळाला. रात्र पण भरपूर झाले आणि आता प्रॉपर तरी किती वाजलेत, 5 वाजले वाटतं, 5:12 झाले. अजून 2 गणपती कोपरीतले करू, मग आपण इथेच करू विषय क्लोज. ठीक आहे, चला मग आता पुढच्या गणपतीच्या ठिकाणी. मित्रांनो कोपरीमध्ये एंट्री झाली आपली आणि घनश्याम नगरचा सुखकर्ता तो आपण केला मागे. आणि त्या बाजूला सोसायटी दुसरी त्याचा मायानगरचा सुखकर्ता. तर हे आम्हाला माहीत नव्हतं इकडे कोपरीच्या दुसऱ्या बाजूच्या साईडला की एवढे भारी गणपतीची मूर्ती आहे आणि एवढं भारी दरवर्षी खूप भारी असतं त्यांचं. तर ह्या वर्षी थीम त्यांची विष्णूची आहे, विष्णू
आणि पूर्ण ते त्यांचा शेषनागावर विराजमान झालेत पूर्ण. आपण आले मायानगरचा सुकर्ताच्या इथे. या साईडला त्यांची थीम पूर्ण अशी शेषनागावर विराजमान विष्णू आहेत आणि विष्णूच्या बिंबीतून एक कमळ आलाय आणि कमळावर आपले गणेश डान्स करतात, म्हणजे नाचतात, नृत्य ह्याच्या करतात पूर्ण. आणि पूर्ण थीम मागे जो अंतरिक्ष असतो आपला अंतराळ, तर त्यात पूर्ण हे म्हणजे पूर्ण ब्रह्मांड असतं. त्या ब्रह्मांडमध्ये शेषनाग आहे. शेषनागमध्ये आपले विष्णू आहेत जे तिन्ही लोकांचे मालक आहेत आणि त्यांच्यावर कमळावर आपले गणपती बाप्पा नाचतात, नृत्य करतात. खूप भारी असं. आणि हे दरवर्षी युनिक मूर्ती असते. जसं या दरवर्षीचं पूर्ण वेगळ्या मूर्तीचं हे आहे. ह्यातली मला एक ही शेषनागावर बनलेली मूर्ती ही खूप आवडली, जी 2010ला होती. आणि इकडे अजून एक हे कृष्णाच्या ह्याच्यामध्ये एक मूर्ती आहे, ती पण मला खूप आवडली. आणि हे दादानी फुल लायटिंग वगैरे केली चालू. आणि हे फायनल लुक मेन ते गणपती बाप्पा आणि विष्णू खूप भारी. आणि ढगांचं पण पूर्ण लायटिंग विटिंग पूर्ण आहे. अरे वा, एक नंबर. उपरीमध्ये पण एवढे भारी भारी लेवलचे गणपती असतील ते वाटलं नव्हतं. मुंबईच्या लेवलला टक्कर देणार ते तर आहेतच मेंबर, पण असे लपून आहेत, म्हणजे अजून एवढ्या कोणाच्या नजरेत येत नाहीत ते. कारण का मुंबईमध्ये कसे जे मेन मेन गणपती त्यांच्या आधीपासून नाव फुल आहे, तर त्यामुळे ह्या साईडला जरा येणं कमी असतं पब्लिकचा. आणि आपण ठाणेकर पण जरा मुंबईमध्ये जास्त ते फिरत असतं. जसं आपण ठाण्यामधले पण गणपती बघितले तर खूप भारी होईल आणि इथल्या मंडळांना पण खूप प्रतिसाद भेटेल. जसं तुम्ही बघा असाल इथे पूर्ण 10-15 वर्ष, आता पूर्ण 25 वर्षाच्या वरती झालेत. तर त्यामध्ये ना फुल भारी युनिक एकदम वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या. आणि या टायमाची मूर्ती पण खूप मस्त आहे, एकदम निरागस आणि गोजिरा आणि गणपती बाप्पा. ठीक आहे, तर इथून आता आपण प्रेमनगरला करू. प्रेमनगरचं जाऊन बघायचं आहे. तर दादा पण आपल्यावर येणार आहे, तो आपला घेऊन जाईल प्रेमनगरला ते. आणि अजून कोपरीमध्ये 2 गणपती करायचे आहेत. त्यानंतर मग आपण आय थिंक 5:30-6 वाजले आता, मग आपण 6-7 वाजेपर्यंत घरी पोचू. ठीक आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर दादा एकदा मंडळाचा ॲड्रेस सांग प्रॉपर. मायानगर, ठाणे ईस्ट, कोपरी. हां, स्टेशनपासून तरी किती? स्टेशनपासून जवळ 5 मिनिटं आहे. हां, आणि नाखवा हायस्कूलच्या समोर. ओके. अरे, तर मी जाऊ तुम्हाला इथे मंडळाला भेट द्यायची असेल आणि तुम्ही नक्की भेट द्या या मंडळाला. खूप मस्त रचना केले. येत्या आता गणेश म्हणजे बोलतात ना, गणेश सीझनमध्ये तुम्ही गणपती सीझनमध्ये 10 दिवसात तुम्हाला इथं गणपतीच्या मूर्ती म्हणजे बघाल ना, दरवर्षी नवीन नवीन मूर्ती असते मित्रांनो. आता तुम्ही इथं पाठी बघितला त्यांनी मस्तपैकी फोटो जे प्रदर्शन केले, तिच्या अगोदरची 25 वर्षाच्या अगोदरची मूर्ती, नंतर गेल्या वर्षीची मूर्ती, मस्तपैकी सुंदर अशा रीत्या त्यांनी डेकोरेशन करतात. त्यानंतर मूर्ती पण सुंदर अशी असते. तर मुंबईचे गणपती तर आपण बघतच असतो, पण आता तुम्ही ठाण्यात जर आलात तर ठाण्यामध्ये असे काय काय स्पॉट ते आपल्याला माहिती पण नाही, तिथं आपण कधी गेलो पण नसेल. आपणच किती वर्षातून गेलो, म्हणजे मी स्वतःच आम्ही ठाण्यामध्येच आणि आपण आणि आम्हाला माहिती पण नव्हतं. तर ही मूर्ती चांगली सुंदर अशी असे दादा दाखवण्यात आपल्याला पुढे जाऊन. आणि जसे इथं कोपरीत भरपूर असे गणपती आहेत, तर ते पण आपण बघूयाच आता या व्हिडिओ मार्फत. तर आता दादाबरोबर आपल्याला जायचं पुढे. आता दादा आपण जाऊ प्रेमनगरचा राजा बघायला आणि पुढे जाईल. चला. तर मित्रांनो, कोपरीमधला 3रा गणपती प्रेमनगरचा राजा, तिथे आपण आता आलोय मस्त आहे की. आता मायानगरचा राजा तिकडे केला आपण, मायानगरचा सुकर्ता, आणि त्यानंतर हा प्रेमनगरचा राजा. मस्तपैकी इथे पण शंकराचे पूर्ण रूप घेतले गणपती बाप्पाने. आणि मागे पूर्ण हिमालय आहे, इकडे सगळे साधू संत तपश्चर्या करतायत. शंकराची पिंड आहे, ते शेषनाग आहे मागे. आणि इथे मंदिर, ह्या कुठला मंदिर हा वाला? केदारनाथ मंदिर. केदारनाथाची पूर्ण थीम केले पूर्ण. आणि शंकरच्या स्वरूपात, शंकर देवाच्या स्वरूपात साक्षात गणपती बाप्पा पूर्ण मस्त की विराजमान झालेत. खाली इथे मूषकराज बसलेत लाडू पकडून. आणि शंकराची त्रिशूल आहे हातामध्ये, गळ्यात शेषनाग आहे, वरती चंद्र पण आहे. आणि इथे परशुरामाचा हत्यार म्हणजे कुऱ्हाड ही वाली. खूप मस्त आणि खूप मोठी मूर्ती आहे, म्हणजे 12 फूट काहीतरी मूर्ती आहे पूर्ण. आणि प्रेमनगरमधले म्हणजे असे कोपरीमधले हे जे गणपती आहेत ना मेन ते अजून बघायचे, एक्सप्लोर करायचे बाकी होते आमचे. आम्ही ठाण्यामध्ये आणि आम्हालाच माहीत नाही. एकदम मुंबईला टक्कर देणारे गणपती आहेत. मेन रोडपासून तुम्ही विचारलं ना प्रेमनगर सोसायटी कुठे, तुम्हाला प्रॉपर सांगतील. तर प्रेमनगरमध्ये सोसायटी ना प्रॉपर ते सांगतील बरोबर. तर तुम्ही मी असं सांगते
की जे ठाण्यातले मेंबर आहेत ना, मुंबईमध्ये तर आहेत गणपती भारी, पण ठाण्यामधले पण तुम्ही फक्त भेट द्या अशा वेगवेगळ्या मंडळांना, खूप भारी आहे. त्यामुळे मंडळाला पण सपोर्ट भेटतो पूर्ण आणि त्यांना पण दरवर्षी वेगवेगळे नवीन नवीन प्रकल्प करायला खूप चांगलं होतं, खूप चांगलं होतं. ठीक आहे, तर आता आपण इथून काय करू, इथून आता अजून एक गणपती आहे कोपरीचा, तो करू. इथून डायरेक्ट आपण घरी निघायला प्रयत्न करू, कारण का आत्ताच वाटतं 6 वाजलेत, 5:40 झालेत, 6 वाजायला फक्त 10-15 मिनिट आहेत. तर बघू, चला मग परत एकदा शेवटचं दर्शन घ्या तुम्ही गणपती बाप्पाचं आणि आपण इथून निघूया. तर मित्रांनो, आता आपण आले कोपरीच्या अजून एक गणपतीकडे. ही पण खूप मोठी मूर्ती आहे. तर हे कोपरीचं सरकार, साई पिंपळ मित्रमंडळाचं कोपरीचं सरकार. तर त्या मंडळामध्ये आपण आलो आहे. कोपरीमध्ये अजून भरपूर मोठे मोठे गणपती आहेत, पण हे बघतात तुम्ही मस्त सिंहासनावर एकदम मला 10-15 फुटाचा गणपती मस्त आहे की तो, आणि ते छोटे गणपती. आता पण हा पण खूप मस्त आहे. आणि वरती लिहिलं आहे कोपरीचा सरकार साई पिंपळ मित्रमंडळ. आणि मस्त की गणपती बाप्पाचे मुकुट पण बघा पूर्ण चमकते, पूर्ण हिरे मोत्याने जळले. हातामध्ये कुऱ्हाड आहे आणि खाली पूर्ण मोठ्या सिंहासनावर बसलेत. तरी हाईट बघाल तर पूर्ण 10-15 फुटाची पूर्ण हाईट आहे. कोपरीमध्ये पण आहेत सगळ्यात मोठे मोठे गणपती, फक्त तुम्ही येऊन भेट द्या फक्त मंडळांना. ठीक आहे, आता इथून पण आपण अजून 2-3 गणपती तरी फिरू पूर्ण प्रॉपर, कारण का 6 वाजायला आलेत. 6-6:30 अजून करू शूट आपण पूर्ण, आणि वेगवेगळे पूर्ण ठाण्यातले सगळे मोठे मोठे गणपती दाखवू. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण शेवटचा कोपरीचा गणपतीपर्यंत आलेलो आहे. म्हणजे शेवटचा गणपती कोपरीमधला तो म्हणजे कोपरीचा महाराजा. आणि अजून पण त्याचं थोडं बांधकाम चालू आहे, म्हणजे पूर्ण देखावा चालू आहे. बेसिक असं केलं आहे मंडळाचं पूर्ण, म्हणजे नॉर्मल केलं मंडळ. पण कोपरीमध्ये जे एकापेक्षा एक ज्या मूर्त्या मोठ्या मोठ्या आहेत ते बघून खूप आनंद होता. म्हणजे मुंबईमध्ये तर आहेत रे मोठ्या मूर्त्या, पण आपल्या कोपरीमध्ये पण कमी नाही, ठाणे कोपरीमध्ये पण कमी नाही. ठाण्याला त्या साईडला गेलं तर जास्तीत जास्त असे देखावे वगैरे ते फेमस आहेत, आणि कोपरी साईडला आलं ठाण्यामध्ये तर मूर्ती मोठी मोठी ते फेमस आहे. तर आता आपण आलो कोपरीचा महाराजा इथे. अजून पण थोडं डेकोरेशन सामान म्हणजे सगळं चालू आहे, पण आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ पुढे जाऊन. ठीक आहे, चला. मित्रांनो, हे कोपरीचा महाराज आहे. पूर्ण 22 फुटाची अवाढव्य मूर्ती आहे पूर्ण. ह्यासमोर मी काहीच आहे, मी छोटासा, मी या डमरूच्या पेक्षा खाली हाईटला मी आहे. एवढी मोठी मूर्ती आहे 22 फुटाची पूर्ण, एकदम सुरेख आणि सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे. वरती ज्योतिबा ते आहेत, त्यांचं डेकोरेशन आहे मागे पूर्ण, मग खुर्चीच्या वरती. हातामध्ये पूर्ण मोठीच्या मोठी तलवार आहे जी आपली या आटात पूर्ण डमरू आहे. इथं शंख आणि तिकडे कोपरीचा महाराजा लिहिलेली एक कोपरीचा महाराजा लिहिलेलं एक पेंडेंट सारखं छोटा आहे त्याला. आणि इथे एकदम लहानसे छोटेसे आपले उंदीर मामा दिसतात छोटेसे. आणि आपला मोठा गणपती बाप्पा 22 फुटाची गणपतीची मूर्ती कोपरीमधील, आणि इथे आपल्या दर्शनासाठी छोटी गणपती बाप्पाची मूर्ती. तर मित्रांनो आपण कोपरीमध्ये असं एवढं माहिती नव्हतं की एवढे मोठे मोठे गणपतीच्या मूर्ती वगैरे असतात. पहिले तर मुंबई वगैरे आपण फिरायचो पूर्ण, तिथे खूप मोठी मोठी मूर्ती, पण कोपरीमध्ये ही सगळ्यात मला वाटतं फर्स्ट आहे जी सगळ्यात मोठी मूर्ती आहे 22 फुटाची. आम्ही आता पूर्ण कोपरी फिरलो, 4-5 गणपती फिरलो पूर्ण. डेकोरेशन फुल आहे, पण मूर्तीमध्ये हे खूप भारी वाटलं की पूर्ण 22 फुटाची खतरनाक मूर्ती, एवढी मोठी अवाढव्य मूर्ती, खूप भारी वाटलं. मित्रांनो, कोपरीमध्ये आपण शेवटचा गणपती करत होतो तो मागचा कोपरीचा महाराजा, आणि त्याच बाजूला एक मंडळ आहे कंजरपाट मित्रमंडळ तिथे. तर तिथे आपण आलो आहे. दादा भेटला आपल्याला, तो बोला की इथे पण मस्त मूर्ती केली गणपतीची बाप्पाची. तर इथे काळ भैरवाच्या रूपामध्ये आपले गणपती बाप्पा आहेत. हातामध्ये खंजीर आणि या हातामध्ये डमरू, आणि बाजूला काळ भैरवाचं जे प्रतीक असतं, म्हणजे त्यांचा हे असतो प्राणी, म्हणजे तो आपला कुत्रा, तो आला. आणि खूप मस्त देखावा केला या साईडला, पूर्ण एरियाचं मंदिरासारखं पूर्ण केलं प्रॉपर. आणि हे जे खांब वगैरे तुम्ही बघताय ते स्वतः इथल्याच मुलांनी हाताने बनवलेत. आणि असे बाहेरून जे मेन मोठे मोठे उत्सव मंडळ असतात ते बाहेरून प्रत्येक ह्याला बोलवतात की काम करायला वगैरे, देखावा बनायला वगैरे, पण इथेच इथल्या सगळ्या मंडळातल्या पोरांनी सगळे हा देखावा पूर्ण केला हाताने स्वतः बनवून. तर ही या मंडळाची खासियत आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपण आता
मागच्या साईडला बघितला कोपरीचा महाराजा म्हणजे दख्खनचा राजा, आणि तिथूनच बाजूलाच एक गणपती आहे आपला, त्या मंडळाचं नाव आहे हां कंजरवाटचा राजा, म्हणजे असं एक गणपती मंडळ आहे, कंजरवाट समाजसेवा मंडळ एक आहे. तर हा आपला म्हणजे दादा, तर त्या दादांनी आपल्याला इथली थोडीफार माहिती सांगितली. म्हणजे एक इथे मंडळाचा एक कार्यकर्ता, एक मंडळावर प्रेम करणारा असा एक बोलू शकता, एक कार्यकर्ता बोलू शकता, ते त्याचं नाव विवेक तामाचेकर आहे. तर ह्या मंडळाचं पूर्ण बोलू शकता इथला जो डेकोरेशन आहे तर त्यांनी स्वतःच्या मेहनतीने केलं आहे. तर हे बघू शकता, ही मूर्ती बघू शकता, या मूर्तीचा एक रूप आपल्या कालभैरव जे आपले शंकराचा अवतार आहे त्या कालभैरवासारखी मूर्ती एकदम घडवली आहे, आणि त्याचं डेकोरेशन प्रॉपर एकदम त्याला शोभून दिसेल असंच केलं आहे. पाठच्या साईडला बघू शकता पूर्ण एक पिंडीचं एक रूप आहे, त्यानंतर बाजूलाच इथं स्तंभ आहेत इथे, आणि इथं आपली दर गणपतीप्रमाणे इथं पण छोटी मूर्ती असते, आपण पाया पडू शकतो इथे. त्यानंतर पूर्ण मूर्तीचं वर्णन सांगतो तुम्हाला. बाजूलाच कुत्रा बसला आहे त्या मूर्तीच्या बाजूला, त्यानंतर इथं खंजर आहे, वरती इथं डमरू आहे, प्लस तिथे गळ्यात तुम्ही बघू शकता वाघाचं जे कातडी त्यांनी हे घेतले पूर्ण. आणि असे गणपती कोपरीत खूप आहेत मित्रांनो, तर इथं एकदा व्हिजिट करा मित्रांनो. हा जे ठाण्याचा बोलू शकता आपण कोपरीचा महाराज आहे, तर कोपरीचा महाराजाच्या बाजूलाच हा गणपतीचा मंडळ आहे, आणि जस्ट ठाणे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि या गणपती सीझनमध्ये तुम्ही हे गणपती करू शकता. तर नक्की या मंडळाला व्हिजिट करा, कारण की इथले जे कार्यकर्ते, तिथले जी मंडळात काम करणारी पोरं आहेत ती खूप मेहनत घेतात इथं डेकोरेशनसाठी, नाही तर गणपती बाप्पाला आगमनासाठी, बाकी सगळ्या कामांसाठी मेहनत घेतात. तर आपण मुंबईचे गणपती तर बघतोच, तर इथले गणपती पण तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, कारण की इथले गणपती जे बघायला गेलात ते 22 फूट 15 फुटाचे गणपती आहेत आपले. तर ह्यांच्यावर पण प्रेम करा मित्रांनो. आणि हे आपल्या मंडळातले दादा, नाव सांगा तुमचं? कुणाल रतन भट. हे पण इथलंच मंडळात असतात. तर तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल त्या दादांना नक्कीच भेटा, इथनं काय काय माहिती असेल तर तुम्हाला देतीलच. हे बाजूलाच आपला कोपरीचा महाराज आहे, तिथं पण तुम्ही भेट द्या. आणि ह्या दादांनी सांगितल्याप्रमाणे इथं कोपरीत भरपूर असे गणपती आहेत आणि इथले मंडळ आहेत. तर तुम्हाला जर अजून माहिती असेल पाहिजे असेल तर दादा सांगेलच आपल्याला. इथंच हे दादा इथंच आपले कार्यरत असतात, आणि असे गणपती भरपूर आहेत या कोपरीमध्ये. तर भेटूया, चला ना. आणि कोपरीमध्ये पण एवढे भारी भारी मंडळ आहेत, हे आधी नव्हतं माहिती, की आधी पण भरपूर वर्ष आपण कोपरीत फिरलो, पण 2-3 ठिकाणीच फिरायचो मेन. एक महाराज झाला हा वाला, एक सुखकर्ता म्हणून एक मागे आहे, आणि एक प्रेमनगरमधला एक आहे. 2-3च फिरायचो, एवढं काही जास्त माहीत नव्हतं. पण आता एक असे म्हणजे दादा भेटला हा, आणि अजून एक तो त्याचं नाव काय होतं, ते जय दादा, तो एक भेटला. त्यांनी पण 2-3 मंडळ दाखवले. तर खूप भारी वाटतं की इथले ठाण्यातले गणपती मंडळ बघून. पण म्हणजे मुंबईमध्ये कसं गणपती आहेत मोठे मोठे बरोबर, पण तिथे थांबायला आपल्या 2-3 तास लागतात, लाईनमध्येच टाईम वेस्ट होतो. पण आपण तिकडे जातो आणि आपण ठाण्यातले मेंबर आपल्या ठाण्यातल्याच मंडळांना सपोर्ट करत नाही. तर ते मेन केलं पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं. त्यामुळे आम्ही होता फर्स्ट टाईम, मी आणि रोहित पहिल्या दिवशीत फिरतोय पूर्ण. आणि ह्या टायमाला पूर्ण कोपरी फिरलो, आणि आपला जो एरिया होता नितीन कंपनी एरिया महानगरपालिका वगैरे ते पूर्ण फिरलो, खोपट वगैरे. आणि आता इथून हा आपला शेवटचा गणपती आपण व्हिजिट केला मंडळाला. आणि इथून आता उद्या आपण जाणार आहे लोकमान्य साईड. जे आपले ठाणे वेस्टचे गणपती आहेत ते आपण उद्या कव्हर करणार आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ खूप मोठी होईल. आणि आता सकाळचं झाले, ऑलमोस्ट 8 झाले. तर आता जाऊन आपल्याला ही व्हिडिओ एडिट करून पुढची व्हिडिओ बनवायची. तर त्यासाठी आपल्याला पूर्ण प्रिपेअर राहायला लागेल, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये बाकीचे आपले ठाण्यातले गणपती बघायला भेटतील. तर उद्या पाऊस नसावा, आज पाऊस होता थोडाफार, त्यामुळे आपल्याला अर्धे गणपती स्किप करायला लागले. आता आपण उद्या जो ठाण्याचा महाराजा वगैरे जे वाघे साईडचे आहेत ते वाले करू. आता तुम्ही या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. एकदम मस्त सुरेख अशी शंकराच्या रूपात, काळ भैरवाच्या रूपात ही मूर्ती आहे. खूप मस्त आहे, भारी. आणि हे गणपती बाप्पा लहान इथे. चला मग आता आपण निघूया इथं. चला, ठीक आहे. तर मित्रांनो, ठाण्याचा महाराजा आपल्याला उद्या करायचा आहे. आता आपण आजची शेवटची व्हिडिओ बघा. सकाळी पूर्ण 6 वाजले, पूर्ण उजाडले, पूर्ण सगळं पूर्ण उजाला झालं, म्हणजे पूर्ण दिवस उजाडायला आला आहे. आणि आम्ही तरी पण फिरत होतो. आता आपली मेन एंड झाली ती म्हणजे कोपरीच्या महाराजाच्या इथे. तर आज पूर्ण रात्र फिरलो. कसं वाटलं?
मस्त वाटलं आणि भारी वाटलं. असे गणपती पहिले कधी बघितले नाही एवढे मोठे म्हणजे मुंबईला गेलेलं तेव्हाच फक्त बघितले, ते पण दर्शन नव्हतं आले एवढं चरण दर्शन नव्हतं आलेलं. पण आपल्या ठाण्यामध्ये असे मोठे मोठे गणपतीच्या मूर्ती आहेत आणि देखावे पण खतरनाक आहेत. सिंदूर झालं, राम मंदिर, हनुमान मंदिरचं बघितलं, हनुमान मंदिरचं बघितलं तुम्ही. अजून विष्णू अवतारामध्ये जे कमळ घेऊन विष्णू भगवान आहेत तो एक आहे. अजून बरेच असे पाटी गणपती बघितलेत तुम्ही. म्हणजे कोपरीमध्ये खूप भारी सरप्राईज झालो आम्ही येऊन. कोपरीमध्ये गणपती बघितले मोठे मोठे तेवाले, आणि आपल्या ठाण्यातले त्या साईडचे बघितले नितीन कंपनी एरियातले तेवाले. आता उद्या प्लॅन आहे आपला की असं याच टायमात निघू, सकाळी रात्री पूर्ण 2-3 वाजता वगैरे. आता भाऊ येतो ना कामावरून, त्यामुळे 2-3 वाजता निघू. आणि आपल्या ठाण्याचा महाराजा वाघे साईडचे ते गणपती आहेत ते काय भरपूर आहेत. उद्या काजूवाडीचा राजा एक आहे, त्यानंतर ठाण्याचा महाराजा आहे, अजून कुठला आहे बरं, ठाण्यातलेच 1-2 आहेत गणपती, आता नाव पण आठवत नाहीत मित्रांनो, एवढे गणपती ठाण्यात. तर मग ते सगळे एन्जॉय करूया. आता मुंबईला फिरायचा प्लॅन तर होईल ते होईल, आणि जिथे पण 2 तासात लाईन उभं राहावे तशा आपण ठाण्यातले गणपती फिरून आपण त्यांचं दर्शन घ्यायचं, हीच इच्छा होती पूर्ण. तुम्हाला हे सगळे आहेत ना लोकेशन, ते प्रॉपर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले. सांगतो मित्रांनो, जे मुंबईला गणपतीचं दर्शन घ्यायला भेटत नाही ते ठाण्यात घ्यायला भेटतं. कारण की ठाणे असं शहर आहे की भाई तुम्ही ऑलराऊंडर आहे बोलू शकता, पूर्ण काय पण असू दे पूर्ण आहे. मुंबई बोलतात ना, मुंबईचा अर्धा पाठ ठाणे, पण ठाण्यामध्ये एवढं मोठं आहे ना, म्हणजे सण उत्सव सगळे साजरे होतात, पूर्ण सगळे साजरे होतात. आणि ते पण थाटामाटा साजरे होतात. कोण बोलणार पण नाही की आम्हाला मुंबईलाच जायचंय. ठाण्यामध्ये तुम्ही जर आलात तर खरंच शपथ सांगतो, तुम्हाला एकदा ठाण्यामध्ये व्हिजिट करा. तुम्ही आमच्या शब्दापेक्षा तुम्ही स्वतःच एवढं खुश व्हाल ना मित्रांनो. खूप भारी येत आहे. आता आम्ही रात्र फुल फिरतोय, पण आम्हाला काय कंटाळा आला, फक्त पावसाने थोडा त्रास दिला म्हणून आता अजून गणपती झाले असते आपले. सकाळी एवढे झाले, पहिली ट्रेन पण सुटली मित्रांनो, आवाज पूर्ण येते, पूर्ण उजाड झालाय पूर्ण. आणि आता आपण कोपरीचा महाराज आहे ते दर्शन घेऊन आता आपण आपल्या ह्या व्हिडिओची एंड करू, आणि उद्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला भेटतो लवकरच. ठीक आहे, धन्यवाद. कसं वाटलं तुला? मस्त वाटलं एकदम. भावाला जरा बोलता येत नाही, मुका प्राणी झाला तो, त्यामुळे बोलता येत नाही. बोलता येतं की नाही तुला? मग व्हिडिओ रील साठी म्हणजे रील जबाबदारी घेतली. आता एडिटिंगची किती जबाबदारी घेते ते बघू. व्हिडिओ बनवला तर काय करतो का बघू. ठीक आहे, तर आता आपण कोपरीचं महाराज जे ते एंड करू ही व्हिडिओ. 6-7 वाजलेत, 8-9 वाजता कामावर जायचं आम्हाला पण. हा भाऊ आता मस्त की झोपणार आहे जाऊन. काय झोपणार आता, म्हणजे जरा मला दुपारी जायचं तसं पण कामाला, घरी जाऊन झोपायला लागेल तेवढा विचार. परत सकाळी उद्या रात्री 2-3 वाजता परत रेडी, परत आपला जो हाय जोश, त्या जोश सकट आपण परत एकदा पुढचे गणपती करायला निघणार आहोत. बरोबर. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय. एवढा हेवी फोन आहे तुझा शेमडे.